सर्वप्रथम भीमराव आयवळकरांचे हृदयाच्या तळापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। व्यासपीठावरती शासकीय प्रशासकीय त्याचबरोबर शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातल्या एवढ्या महान मंडळी उपस्थित असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य एका व्यक्तीला या ठिकाणी बोलायला बोलिलं। खरं तर आता बोलाव काय यांच्या समोर हा मोठा प्रश्न पडतो, पण समोर विद्यार्थ्यांसारखे जीवाला जीव देणारे सहकारी समोर असल्याच्या नंतर आपसुकच अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येत असतं, लक्षात घ्या। संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे आद्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्या महान मातेने या स्वराज्यासाठी सूर्यासारखा तेजस्वी आणि ओजस्वी पुत्र दिला, त्या महान माता, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधून रयतेचं राज्य निर्माण करणारा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असणारा राजा शिवछत्रपती, पाली भाषेचे उपासक, बुद्धभूषण ग्रंथाचे रचनाकार शिवपुत्र संभाजी महाराज, एका हातामध्ये फुटलेलं मडकं आणि एका हातामध्ये तुटलेला झाडू एवढी ज्या माणसाची संपत्ती होती, परंतु संपूर्ण गावागावाला स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे संत गाडगे बाबा, करोनी ग्राम सफाई नाली मोरी ठाई ठाई या ग्रामगीतेच्या माध्यमातून गावचं गाव पण सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जे का रांजले गांजले त्याची जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या अभंगाच्या माध्यमातून दीन दलित दुबळ्या लोकांना सुद्धा आपलं करणारे जगद्गुरु जगदमान्य वैकुंठवासी तुकोबाराय, नाचू कीर्तनाची रंगीत ज्ञान दीप लावू जगी, या अभंगाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीतला आणि पंढरपूरच्या वाळवंटातलं ज्यांनी संत परंपरेतलं पहिलं वारकरी कीर्तन केलं आणि ही कीर्तन परंपरा ज्यांनी पंजाब प्रांतामध्ये नेली, आजही शिखांच्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला ज्यांचे अभंग ऐकायला भेटतात, वाचायला भेटतात, असं आमच्या हिंगोली जिल्ह्याचं भूषण असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज, खऱ्या अर्थानं मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटानं देयाच्या धुंदीनं झुंज देऊन अरण्याचा नायक, उलगुलान चळवळीचे जनक बिरसा मुंडा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गीतेविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घेतले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। या शब्दामध्ये शिक्षणाचं महत्व सांगून तुमच्या आमच्या आया बहिणींसाठी शिक्षणाची कवाड उघडणारे खऱ्या अर्थाने या देशातले शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले, या देशातल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख, आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पुढं वारसा चालवला सर्व समाजसुधारकांचा जो वारसा होता तो वारसा चालविणारे, ज्यांनी आम्हाला पहिल्यापासूनच सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा अनमोल संदेश देऊन खऱ्या अर्थानं या देशाचं संविधान लिहून ज्यांच्या संविधानामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र आलो, ज्यांच्या संविधानामुळे या ठिकाणी मला भाषण करण्याचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं, असे बौद्धी सम्राट, विश्वरत्न साहित्य सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालवणारे अखेरचे समाज सुधारक, ज्यांनी खऱ्या अर्थाने जगासमोर एक वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दीन दलित कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असा एक वैज्ञानिक दृष्टिकोन या जगासमोर मांडणारे खऱ्या अर्थानं 1.5 दिवसाची शाळा शिकली परंतु साहित्यिकांचे साहित्यिक झाले असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे। आणि आज खरं तर आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर एका तपानंतर म्हणजे जवळजवळ 12 वर्षाच्या नंतर स्थानिक नेत्याला या परभणी जिल्ह्याचं पालकत्व करण्याची संधी मिळाली, ज्यांच्याकडं या परभणी जिल्ह्यातील संबंध मतदार एक आशेचं किरण म्हणून डोळे झाकून त्यांच्याकडे बाद आहेत, असे मेघनाताई बोर्डीकर यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आणि खऱ्या अर्थानं अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना एक ऊर्जेचं पाठबळ पाठीमागे देऊन खऱ्या अर्थानं प्रशासकीय क्षेत्राचं स्वप्न दाखविणारे सन्माननीय भीमराव आयवळ भाऊ यांचं खरं तर उद्या वाढदिवस आहे। ही काही साधी गोष्ट नाही, कारण समाजामध्ये सुद्धा अशी काही माणसं जन्माला आल्याच्या नंतर समाज आपोआप पुढे जाण्याची क्षमता अंग करत असतो, लक्षात घ्या। हे दुसरं काम। आणि तिसरं गोष्ट म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून पुस्तकांचं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। हे सर्व योगायोग या ठिकाणी आलेत आणि खऱ्या अर्थाने योगायोग आपल्या या ठिकाणी सादर करायचे आहेत। यामुळे सर्वप्रथम या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे या ठिकाणी व्यासपीठावर असणाऱ्याही सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सुद्धा हृदयाच्या तळापासून या ठिकाणी मी अभिनंदन या ठिकाणी करतो।